हॅलो. 2020-21च्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर संजय सावळे, समाजशास्त्र आणि मानवशास्त्र विभाग प्रमुख, KTHM कॉलेज, तुम्हाला आपल्या विभागाची ओळख करून देतो आहे. आपला विभाग 1969 साली म्हणजे महाविद्यालयाची स्थापना झाली त्याच वेळी अस्तित्वात आलेला आहे. 1973मध्ये आपण स्पेशल सोशिओलॉजी हा सुरू केला विषय. अर्थातच तो BA लेवलला होता आणि MA साठी 1977पासून आपला विभाग हा सुरू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपलं MA सोशिओलॉजी हे ग्रँटेड आहे. संबंध पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये ग्रँटेड PG डिपार्टमेंट हे आपलं एकमेव डिपार्टमेंट आहे. CPE अंतर्गत आपल्याला स्टार डिपार्टमेंट हा दर्जा मिळालेला आहे. CPE म्हणजे कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स हा एक मोठा प्रोग्रॅम होता. त्या प्रोग्रॅम अंतर्गत आपल्या विभागाला हे नामांकन मिळालेलं आहे. आणि याचबरोबर की अँथ्रोपॉलॉजी महाविद्यालयाच्या पातळीवर शिकवणारं सुद्धा हे एकमेव कॉलेज आहे असं म्हणायला पाहिजे. या विभागामध्ये आम्ही 6 प्राध्यापक आहोत. यामध्ये मी डॉक्टर संजय सावळे, DH शिंदे, उमेश शिंदे सर, शशिकांत माळोदे सर, कृष्ण वाघ मॅडम, मंगेश गांगोडे ही अशी आमची टीम आहे. आणि या समाजशास्त्र विभागामध्ये नवे आणि जुने यांचा संगम आहे. या विभागामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजवर जास्त भर दिला जातो. समाजशास्त्र हा विषय असा आहे की जो 4 भिंतीच्या आत शिकता नाही येणार. समाजशास्त्र शिकण्यासाठी तुम्हाला समाजाकडे जायला पाहिजे, कारण संबंध समाज हीच आपली प्रयोगशाळा आहे. आणि या प्रयोगशाळेत घडणाऱ्या घटना, समाजात घडणाऱ्या घटना, सामाजिक वास्तव हे आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कळावं यासाठी विविध उपक्रम हे आपल्या विभागातर्फे राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना छोटे छोटे उपक्रम दिले जातात, रिसर्च प्रोजेक्ट्स दिले जातात. आणि MA साठी तर या रिसर्च प्रोजेक्ट्सना मार्क देखील आहेत. आणि असे रिसर्च प्रोजेक्ट्स हे मुलांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करतात. संशोधन कसा करायचा, समाजाचा अभ्यास कसा करायचा याचं बाय हँड ट्रेनिंग देतात. आपण अशा छोट्या प्रकल्पांबरोबर मोठ्या संशोधन संस्थांबरोबर, रिसर्च इन्स्टिट्यूटबरोबर काही प्रकल्प राबवलेले आहेत, संशोधनाचे प्रकल्प राबवलेले आहेत. आणि या प्रकल्पांमध्ये आपण एका जपानी अभ्यासिका मिझुओ मात्सुओ यांच्याबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये एक संशोधन प्रकल्प राबवलेला होता आणि त्यामध्ये आपले विद्यार्थी देखील काम करत होते. असाच एक रिसर्च प्रोजेक्ट आपण इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ नावाची नवी दिल्लीमधली संस्था आहे आणि ती आणि हैदराबाद युनिव्हर्सिटी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा रिसर्च प्रोजेक्ट आपण राबवलेला होता. आणि या रिसर्च प्रोजेक्टमध्ये आपला सहभाग होता. अंडरस्टँडिंग ड्रॉट नावाचा एक संशोधन प्रकल्प आपण राबवलेला होता. आणि या प्रकल्पामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये आपण तिथल्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास केलेला होता. आणि नुसता अभ्यास केला नाही, तर या अभ्यासातून जे काय फलित आलं पुढं, तर ते म्हणजे दुष्काळ निवारण्याच्यासाठीची उपाययोजना सुचवणारं होतं. या दुष्काळाच्या अभ्यासामुळे नाशिक जिल्ह्यातल्या या भागांमध्ये आपण जनजागृती करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर उन्नत भारत अभियानांतर्गत आपण धाडोशी आणि खरोली या 2 गावांमध्ये सध्या संशोधन प्रकल्प राबवतो आहोत. आपल्या विभागातर्फे अनेक सेमिनार आणि वर्कशॉप्स आयोजित केले जातात दरवर्षी. आणि त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC, BCUD पुणे विद्यापीठाचं हा विभाग आहे. त्याचबरोबर MHRD आणि अशा अनेक संशोधन संस्थांच्या बरोबरीने त्यांच्या मदतीने आपण हे
सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आयोजित करत असतो. यामध्ये युनिव्हर्सिटी लेवलचे, स्टेट लेवलचे आणि नॅशनल लेवलचे सुद्धा अनेक सेमिनार्स आपण आयोजित केलेले आहेत. यामध्ये रिथिंकिंग डेव्हलपमेंट अँड डिस्प्लेसमेंट इन इंडिया हा नुकताच नॅशनल लेवलचा सेमिनार आपल्या विभागाने आयोजित केलेला होता. टीचिंग लर्निंग प्रोग्राम अंतर्गत बेअरफूट रिसर्चर्स नावाचा एक मोठा प्रोग्राम आपण केला होता की ज्यामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना प्रत्यक्षात ग्रासरूट लेवलवर काम करणारे संशोधक कार्यकर्ते म्हणून 7 दिवसाचं प्रशिक्षण आपण दिलेलं होतं. याचबरोबर आपण लेक्चर सिरीज राबवतो की नामवंत समाजशास्त्रज्ञांना आपण आपल्या महाविद्यालयात बोलवून आपल्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय करून देतो आणि संवाद घडवतो. यामध्ये डॉक्टर DN धनागरे की जे कुलगुरू होते आणि समाजशास्त्रातले नामवंत अभ्यासक म्हणून मानलेले आहेत, जागतिक पातळीवरचे समाजशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांचं लेक्चर आयोजित केलं होतं आपण. स्मिता अवचार, सर्जेराव साळुंखे, मिझुओ मात्सुओ, श्रुती तांबे, रमेश कांबळे सर, ऑस्कर तुस्कारनो, डॉक्टर साहू, मिक मूर की जे ससेक्स युनिव्हर्सिटीचे आहेत, तर अशा नामवंत समाजशास्त्रज्ञांचे आपण लेक्चर्स आयोजित करतो. या लेक्चर सिरीजचे काही हे फोटोग्राफ्स आहेत. या लेक्चर सिरीजबरोबर आपण नॅशनल जे सेमिनार आयोजित केलेलं होतं रिथिंकिंग डेव्हलपमेंट अँड डिस्प्लेसमेंट, याला देखील संबंध भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या समाजशास्त्रज्ञांनी हजेरी लावलेली होती आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. ही व्हेरॉक्सिस नावाची एक फ्रेंच युवती आहे की जी समाजशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि लिझा व्हेरॉक्सिस नावाची ही आपल्या महाविद्यालयातील समाजशास्त्र विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये समाजशास्त्राचं शिक्षण कसं असतं आणि प्रत्यक्षात भारतातलं कसं असतं याची तुलनात्मक माहिती ती आपल्या विद्यार्थ्यांना देते आहे. काही स्टडी टूर्स आपण आयोजित करतो दरवर्षी आणि यामध्ये आपण नंदुरबार, चिपळूण, जव्हार, मोखाडा, रायगड, मंचर, मोखाडा अशा अनेक ठिकाणी आपण ह्या स्टडी टूर्स आत्तापर्यंत आयोजित केलेल्या आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नेऊन आपण प्रत्यक्ष तिथल्या सामाजिक प्रश्नांची, सामाजिक कार्याची माहिती देतो. यामध्ये नंदुरबारमध्ये प्रतिभा शिंदे यांच्या आदिवासी भागातल्या कामाचा परिचय आपण करून घेतलेला होता. त्याचबरोबर चिपळूणला कोकणामध्ये श्रमिक सहयोग संस्थेतर्फे राबवलेल्या प्रयोग परिवार या संस्थेच्या कामाची माहिती आपण घेतली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्वात मागासलेले आदिवासी कातकरी तर त्यांच्या घरांमध्ये जाऊन आपण त्यांचा सर्व्हे केलेला होता, त्यांचा अभ्यास केलेला होता. अंडरस्टँडिंग ड्रॉट नावाचा जो प्रकल्प आपण राबवला होता त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या 19 गावांचा आपण अभ्यास केलेला होता आणि यामध्ये 25 विद्यार्थी, समाजशास्त्राचे विद्यार्थी आणि 6 प्राध्यापक हे समाविष्ट होते आणि या अत्यंत सतत 3रं वर्ष दुष्काळाचं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आपण या गावांचा अभ्यास केला आणि या गावांना दुष्काळावर कशी मात करायची याबाबत मार्गदर्शन पण केलेलं होतं. जव्हारमधल्या स्टडी टूरमध्ये आपण तिथले सामाजिक कार्यकर्ते मिलिंद थत्ते यांच्या कामाची माहिती घेतलेली होती. माणगाव, रायगड इथे उल्का महाजन यांच्या कामाची आपण माहिती घेतलेली होती. त्या सर्वहारा जन आंदोलन नावाची एक संस्था चालवतात आणि त्यामार्फत दलित, शोषित, वंचितांची मोठी संघटना बांधून त्यांच्यासाठी त्या काम करतात. मंचरला शाश्वत विकास नावाचा जो एक कार्यकर्त्यांचा समूह आहे तर त्यांनी केलेल्या कामाची देखील आपण पाहणी आणि अभ्यास केलेला होता. त्र्यंबकेश्वरमध्ये खरोली गावाचा आपण अभ्यास करतो आहोत अजूनही. दरवर्षी आपण सेंट्रल जेलला व्हिजिट करतो आणि तिथल्या कैद्यांशी संवाद साधतो. मनोली या गावाचा आपण अभ्यास केलेला होता. अशा अनेक संशोधन प्रकल्प, उपक्रम, स्टडी टूर्स आपण आयोजित करतो असतो. अभिव्यक्ती नावाची नाशिकमधली एक नामवंत संस्था आहे की जी मीडियावर काम करते, मीडिया फॉर डेव्हलपमेंट. तर या संस्थेबरोबर आपल्या विभागाचा टायअप आहे, आपलं MOU आहे त्यांच्याबरोबर
आणि त्यांचे एकत्रित आपण काही उपक्रम करत असतो, शिबिरं राबवत असतो. विमर्श गट नावाची एक आपली समाजशास्त्र विभागाची ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये विद्यार्थीच विषय ठरवतात, पुढाकार घेऊन तेच गटचर्चा आयोजित करतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच काही नामवंतांना पाचारण केलेलं असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ही चर्चा होत असते. ही विमर्श गटातल्या चर्चेची काही फोटोग्राफ्स आहेत. बऱ्याच एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे विस्तारित उपक्रम आपण राबवत असतो. त्यामध्ये बालसंस्कार केंद्र नावाची ॲक्टिव्हिटी आपण राबवतो. आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये शाळेत न जाणाऱ्या मुलांना गोळा करून आपण त्यांच्यासाठी संस्कार शिबिर आयोजित करत असतो. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सोशल जस्टिस रॅली ही देखील आपण आयोजित करतो दरवर्षी आणि त्यामध्ये नाट्यरूपाने शाहू महाराजांच्या जीवनावरचा एखादा प्रसंग हा उभा करत असतो. रेड रिबन क्लब नावाची एक ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये आपण एड्स रॅली दरवर्षी आयोजित करतो. त्याचबरोबर वर्षभर एड्स अवेअरनेस आणि सेक्स एज्युकेशन लैंगिक शिक्षणाच्या संदर्भात विविध उपक्रम राबवत असतो. आपण वेगवेगळे आउटरीच प्रोग्राम म्हणजे समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष समाजातल्या तळागाळातल्या लोकांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास करणारे उपक्रम देखील राबवत असतो. काही अवेअरनेस निर्माण करणारे, जाणीव जागृती निर्माण करणारे उपक्रम देखील आपण राबवत असतो आणि यातून अनेक विद्यार्थी प्रेरित होतात आणि ते स्वतःच वेगवेगळ्या प्रकारे समाजाच्या समस्या सोडवणारे उपक्रम राबवत असतात. एका माजी विद्यार्थ्याने रोटी डे नावाचा एक उपक्रम राबवला होता. लिंगभाव जाणीव जागृतीच्या संदर्भात आपण विशेष कार्य करत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. 1 बिलियन रायझिंग नावाचा हा एक कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि अशा अनेक उपक्रम लिंगभाव जाणीव जागृतीच्या संदर्भात आयोजित करतो. यामध्ये लिंगभावाविषयीच्या संवेदना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ICT एनेबल्ड टीचिंग लर्निंग डिव्हायसेस आणि सिस्टीम्स आहेत. याद्वारे आपण वेगवेगळ्या ICT तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्याघेण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये अनेक व्हिडिओ प्रोग्राम्स, फिल्म्स, मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंटरी फिल्म्स आणि रेडिओ प्रोग्राम्स यांचा देखील आपण वापर करत असतो. महाविद्यालयाचा पुणे विद्यापीठाशी टायअप आहे. पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाशी आपलं एक चिकित्सा सेतू बांधला गेलेला आहे आणि या चिकित्सा सेतू प्रकल्पामध्ये पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी आणि आपल्या महाविद्यालयातील समाजशास्त्राचे विद्यार्थी एकमेकांशी दरवर्षी संवाद साधत असतात. आपल्या या समाजशास्त्र विभागाच्या गेल्या अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक नामवंत विद्यार्थी आपण तयार केले. जवळपास 63 विद्यार्थी विद्यापीठाच्या नामांकन यादीमध्ये चमकले. अनेक विद्यार्थी सेट नेट परीक्षा पास झाले. दत्तात्रय गांगोडे हा आदिवासी पार्श्वभूमीवरचा विद्यार्थी हा MPSC परीक्षा पास होऊन आज क्लास 1 ऑफिसर म्हणून आहे. तो एल्फिस्टन कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक म्हणून काम करतो. विठ्ठल एकनाथ बागुल हा विद्यार्थी BA 2013 विद्यापीठात प्रथम आला होता. डॉक्टर संजय अपरांती हे आपल्याच विभागाचे माजी विद्यार्थी हे संबंध विद्यापीठामध्ये MA पहिले आले समाजशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी गोल्ड मेडल देखील मिळवलेलं होतं. असे अनेक नामवंत विद्यार्थी आपण घडवलेले आहेत आणि हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. समाजशास्त्र हा विषय घेऊन तुम्ही सेट नेट परीक्षा पास होऊन समाजशास्त्राच्या अध्यापक म्हणून या क्षेत्रामध्ये येऊ शकता. त्याचबरोबर MSW करून तुम्ही सामाजिक कार्याच्या क्षेत्रामध्ये पुढं करिअर घडवू शकता. लॉ, जर्नलिझम अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्यामध्ये समाजशास्त्रीय ज्ञानाचा तुम्हाला प्रत्यक्ष उपयोग होईल आणि नोकरी मिळवण्यासाठी देखील उपयोग होईल. वेगवेगळ्या पातळीवरच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतात, तर त्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा समाजशास्त्र विषय हा अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतात. त्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये समाजशास्त्र विषयामध्ये तुम्हाला पारंगत असाल तर तुम्हाला
नोकरी मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला समाजशास्त्रामध्ये प्रत्यक्ष संशोधन कसं करावं याचं ट्रेनिंग मिळत असतं. तर अशा या वेगवेगळ्या करिअरच्या वाटा समाजशास्त्र विभागातून केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. समाजशास्त्र विभागाचीही थोडक्यात ओळख करून दिली. ऑल द बेस्ट. थँक्यू.